चौथ्या अध्यायातला 9वा श्लोक आपण गेल्या वेळेला बघितला होता आणि त्याची आपल्याला प्रथम आपण प्रार्थनेने सुरुवात करू. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. हरिः ओम्. हरि ओम. 9व्या अध्यायाचं विवेचन, आपलं 9व्या श्लोकाचं, चौथ्या अध्यायातल्या 9व्या श्लोकाचं विवेचन पूर्ण झालंय, पण आपली ज्ञानेश्वरीतल्या ओव्या वाचायच्या राहिल्या. तर त्याच्यावर 2च ओव्या आहेत, 58 आणि 59. आधी ओव्या आणि त्याचा अर्थ वाचू आणि मग थोडस स्पष्टीकरण द्यायचं ते मी नंतर देईन. माझे अजत्वे जन्मणे अक्रियताची कर्म करणे, हे अविकार जो जाणे तो परममुक्त. मी जन्मरहित असूनही जन्म घेतो, मी अक्रिय असूनही कर्म आचरतो, याचे खरे रहस्य जो विकारांना बळी न पडता जाणतो तो परममुक्त जाणावा. तो चालीला संगे न चले, देहीचा देहा ना कळे, मग पंचत्वी तव मिळे माझ्याची रूपी. असा पुरुष संसारात असला तरी कर्मसंगाने भ्रष्ट होत नाही किंवा देहधारी असूनही देहभावाने बांधला जात नाही आणि यथाकाल देह पंचत्व पावला म्हणजे तो पुरुष माझ्या आत्मस्वरूपात मिसळून जातो. आता यातल्या थोड्या 1-2 शब्दांच्यावर थोडस स्पष्टीकरण द्यावं अशी गरज वाटली मला. पहिली जी ओवी आहे, माझे अजत्वे जन्मणे अक्रियताची कर्म करणे, हे अविकार जो जाणे तो परममुक्त. तर हे अविकार ह्याचे 2 अर्थ होऊ शकतात. एक तर परमतत्व हे अविकार्य आहे. अविकार्य म्हणजे कुठलाही बदल त्याच्यात होत नाही, म्हणजे अपरिवर्तनशील अशा अर्थाने. जन्म मरण रहित परमात्मा हा आपलं ज्ञानस्वरूप अबाधित राखून जन्म घेतो. हे अजत्वे जन्माला येणे. पहिलं जे ना, माझे अजत्वे जन्मणे म्हणजे काय, तर जरी मी जन्माला आलो तरी माझं ज्ञानस्वरूप अबाधित असतं, मला त्याचा कधीच विसर पडत नाही. आणि जेव्हा ज्ञानस्वरूप अबाधित असतं तेव्हा त्या ज्ञानस्वरूपात असताना वेगळा कर्मकर्तृत्वाचा अहंकार किंवा स्वतंत्र असा भाव मी केलं वगैरे असा नसतो. आणि त्यामुळे अक्रियताची कर्म करणे, सगळ्या गोष्टी परमेश्वरासाठी सहज असतात. त्यात कुठे कर्तृत्वाचा अहंकार, मी केलं अशी भावना नसते. म्हणजे कर्म करूनही ते न केल्यासारखं होणं म्हणजे अक्रियताची कर्म करणं. आणि अविकाराचा एक ज्ञानेश्वरांनी आपल्याला जो आता पण अर्थ वाचला त्याच्यामध्ये, की तुम्ही मनामध्ये कुठल्या कामक्रोधांचा पगडा न ठेवता जन्म आणि कर्माचा जर अर्थ तत्वतः जाणला तर तुम्ही परमेश्वराशी एकरूप व्हाल. तसं अविकार, हे अविकाराचा अजून एक दुसरा अर्थ आहे निस्संदिग्धपणे. म्हणजे माझ्या जन्म आणि कर्माचं तत्व जो निस्संदिग्धपणे म्हणजे अत्यंत स्पष्टपणे जो जाणतो तो परममुक्त. आता अत्यंत स्पष्टपणे जाणणे म्हणजे आपण बघितलं की जन्मतत्वाने जाणणे म्हणजे प्रत्यक्ष आत्मानुभूतीच घेणे. आता आत्मानुभूती घेण्याच्या पलीकडे अजून काही निस्संदिग्ध असूच शकत नाही. त्या लेवलला गेल्याशिवाय परमेश्वराशी एकरूप कसं होणार. त्यामुळे ही जी स्थिती आहे परमेश्वराशी एकरूप होण्याची, ती कशी प्राप्त होईल त्याच्याबद्दल अनेक ठिकाणी गीता बोलते. आणि या ह्याच्यामध्ये ती सांगते की ज्या सगुण ईश्वराची तुम्ही उपासना करता आहात, त्याच्या ज्या तुम्ही सगुण लीला ऐकता कथांच्या माध्यमातून, तेव्हा त्या कथांमधून तुम्ही असं शिकलं पाहिजे की कर्म कर्तृत्व करून त्याचा अहंकार कसा लागणार नाही. म्हणजे परमेश्वराच्या ह्याच्यातलं दिव्यत्व कर्मातलं जाणतोय ना आपण. करूनही नामा निराळा अशी भूमिका संपूर्ण श्रीकृष्णाच्या संपूर्ण चरित्रामध्ये आपल्याला दिसते. पण आपण एवढंच केलं तरी किती आपल्या मनात असते की मी केलं आणि आपण ते आपल्या बोलण्यातनं दिसतं. आपण बोललो नाही तरी असं वाटतं की समोरच्यानी तरी अप्रिशिएट करायला पाहिजे होतं. एवढं मी केलं ती एकदा सुद्धा तिने असं दाखवलं नाही की बाबा माझ्यामुळे झालं. हे सगळं आपल्या मनात चालू असतं. तर ते हळूहळू बाजूला करणं हे
जसं जसं आपल्याला जमायला लागेल तशी तशी आपली प्रगती होईल. म्हणजे कर्म कर्तृत्व करून त्याचा अहंकार आपल्याला कसा लागणार नाही आणि फळाच्या उपभोगाची आसक्ती कशी राहणार नाही, हे आपल्याला त्या सगळ्या लीलांच्या, चरित्रांच्या, कथांच्या माध्यमातून शिकायचंय. आणि तो देव हा कसा आहे, मूळ चैतन्य स्वरूप आहे आणि तोच सगळ्या विश्वातही भरून राहिलेला आहे आणि आपल्यातही आहे. तर मी म्हणजे देव, समोरचा म्हणजे अगदी क्षुद्र असं सुद्धा वाटायचे. माझ्यातला देव कळला, पण माझ्यातला देव कळला हे तेव्हाच पुढे जेव्हा समोरच्यातला देव कळला. तर त्याला तुम्ही जर क्षुद्र वागणूक दिली आणि स्वतःला देवत्व घेतलं, तर तो किती दांभिकपणा होईल ना. तर तेही शिकायचंय. त्यामुळे तो देव तुमच्यामध्येच आहे, त्याचा स्वतःमध्ये वेध घ्यायचा आहे. म्हणून ते म्हणतात ना, ना ना राऊळी ना मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी. तर त्या अंतरातल्या देवाचा शोध घ्यायचा, हा ह्याच्याकडे सारखी गीता तुम्हाला पुन्हा 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 वळवतील. मग आता अशी ही जी ज्ञानस्वरूपता, म्हणजे जे लोक जन्म आणि कर्म त्याची दिव्यत्व जाणून परमेश्वरापर्यंत जाऊन पोहोचले, ते नेमके कसे असतात, त्यांनी त्यांच्या अंगी कुठल्या कुठल्या क्वालिटीज असायला हव्यात, त्या आता पुढच्या 10व्या श्लोकामध्ये सांगितलेल्या. 10वा श्लोक. वीतरागभयक्रोधा मन्मया मामुपाश्रिताः बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागताः. नाही तृष्णा भय क्रोध माझ्या सेवेत तन्मय, झाले ज्ञान तपे चोख अनेक मज पावले. वीतराग भय क्रोधाः मन्मयाः माम उपाश्रिताः बहवः ज्ञानतपसा पूताः मद्भावम आगताः. मला पदच्छेद, अन्वय आणि अर्थ. वीतराग भय क्रोधाः म्हणजे ज्याच्या अंतःकरणातले राग म्हणजे आसक्ती, भय आणि क्रोध हे विकार पूर्णपणे निघून गेलेले आहेत. मनमयाः जे माझ्याशी एकरूप झालेले आहेत. माम उपाश्रिताः म्हणजे माझ्या आश्रयाने राहिले आहेत. बहवः ज्ञानतपसा पूताः असे कित्येक ज्ञानतपाने पवित्र झालेले मद्भावम आगताः माझ्या स्वरूपी एकरूप स्थितीत आले आहे. फक्त मराठी अर्थ एकदा पुन्हा वाचते. ज्यांच्या अंतःकरणातले राग, भय आणि क्रोध म्हणजे आसक्ती, भय आणि क्रोध हे पूर्णपणे निघून गेलेले आहेत, ते माझ्याशी एकरूप झालेले आहेत, ते माझ्यावर संपूर्णपणे आश्रित आहेत, असे ज्ञानतपाने पवित्र झालेले अनेक जण माझ्या स्वरूपात एकरूप झालेले आहेत. आता माझ्या जन्मातलं आणि कर्मातलं दिव्यत्व जाणणारे, तत्वतः जाणणारे मलाच येऊन मिळतात. या भगवंतांच्या विधानानंतर जे विधान मागच्या श्लोकात झालं. तर मग हे असे मला म्हणजे ईश्वराला येऊन मिळणारे लोक असतात तरी कसे, म्हणजे कोणत्या गुणांनी युक्त असतात, किंवा त्यांच्या अंतःकरणाची ठेवण कशी असते, ते कोणत्या भावानी जीवन व्यवहार करतात, ईश्वराशी एकरूपता होण्यासाठी ते नेमकं कोणतं खास विशेष वेगळं तप करतात आणि ईश्वर स्वरूपाला कसे येऊन मिळतात, म्हणजे ते येऊन मिळतात म्हणजे काय हे सुद्धा आपण या विवेचनाच्या शेवटच्या टप्प्यात बघणार आहोत. इतक्या गोष्टींचं वर्णन हे या श्लोकामध्ये आलेलं आहे. आता आपण सामान्यपणे व्यवहारात बघितलं तर आपल्याला कुठल्या खास व्यक्तीला भेटायला जायचं असेल तर आपण आपल्या पोशाखाची म्हणजे एकंदर आपलं बेरिंग पूर्ण कसं आपण जातो, प्रेझेंट आपलं प्रेझेंटेबल असणं, ह्याचा आपण खूप विचार करतो आणि मग त्या माणसाला भेटायला जातो. आता इथे पांडुरंग शास्त्री म्हणतात की तुम्हाला तर देवाला भेटायला जायचंय, तर मग तुमचं स्वतःकडे किती लक्ष पाहिजे, तुमचा पेहराव कसा असायला हवा, आणि हा पेहराव बाहेरचा नाही, तुमच्या अंतःकरणाचा पेहराव कसा असायला हवा, हे या श्लोकात सांगितलंय असं पांडुरंग शास्त्री म्हणतात. आता आपण एक 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 त्याच्यातला पैलू बघत जाऊ. वीतराग भय क्रोधा, हा ज्याच्या अंतःकरणातली आसक्ती, भय आणि क्रोध हे निघून गेलेले आहे. वीत म्हणजे निघून गेलेले. इथे वी उपसर्ग आणि ई धातू आहे. ई धातू म्हणजे जाणीव आणि वीचा अर्थ विशेषत्वाने जाणे म्हणजे संपूर्णतः निघून जाणे. आता इथे वीत हा हे जे विशेषण आहे ते पुढच्या तीनही शब्दांना घ्यायचं. वीत राग म्हणजे ज्याची आसक्ती निघून गेलेली, वीत भय म्हणजे ज्याचं भय निघून गेलेलं आहे, आणि वीत क्रोध
म्हणजे याचा क्रोध निघून गेलेला आहे. ही संस्कृत भाषेची खासियत. वीतराग, वीत भय, वीत क्रोध असे 3 शब्द तयार करायला लागत नाहीत. एक समास केला तर एकच विशेषण तिन्ही ठिकाणी लावून इतकं कॉम्पॅक्ट पद्धतीने 3 शब्द तुम्हाला सांगता येतात. ही संस्कृतचं वैशिष्ट्य. तर ईश्वराशी एकरूप होऊन गेलेल्या महात्म्यांच्या मनातून भय, आसक्ती आणि क्रोध हे तीनही पूर्णपणे निघून गेलेले असतात. अशी त्यांची अंतरंगाची ठेवण आपल्याला दिसते. आता आसक्ती निघून जायला पाहिजे हे आपल्याला चटकन कळतं, कारण आपण आसक्तीविषयी खूप आतापर्यंत बोललोय. अगदी दुसऱ्या अध्यायापासून जेव्हा स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगायला सुरुवात झाली तेव्हा सुद्धा पहिलं काय सांगितलं, प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान. पहिलं कामापासून सुरुवात आहे. तर तिसऱ्या अध्यायात सुद्धा आता आजच्या ह्याच्यामध्ये होतं की काम हा आपला कसा वैरी आहे आणि तोच आपल्याकडून विविध पाप कशी करून घेतो, त्यामुळे त्याचा नाश कर, त्याच्यापासून दूर राहा, हे सारखं सांगितलं जाते. त्यामुळे कामाचंच पुढचं रूप, उग्र रूप म्हणजे आसक्ती आहे. काम म्हणजे पहिली मुळची इच्छा. म्हणजे आसक्ती म्हणजे काय, तर एखादी गोष्ट मिळवण्याबद्दलचं आकर्षण आणि मग पुढे ती मिळवण्याची आणि त्याच्यामधून सुख उपभोगण्याची इच्छा. मग हीच इच्छा पुढे जास्त तीव्र होत जाते आणि त्याचं रूपांतर तळमळीत होतं. म्हणजे अगदी आपण बेचैन होतो ती वस्तू मिळवण्यासाठी. आणि सामान्य आकर्षणापासून बेचैन करणारी तळमळ एवढा जेव्हा कामविकार वाढत जातो तेव्हा त्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपण ती वस्तू मिळवण्याकरता प्रयत्न सुरू केलेले असतात ऑलरेडी. आणि मग तिथे भय कसा येऊन चिकटतो, तिथे जे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नाचा एक पर्याय असू शकतो की प्रयत्न खूप केले पण काहीच हाती लागलं नाही, जी हवी होती ती वस्तू मिळाली नाही तर ते एक भय असतं. किंवा मिळाली पण काहीच काळाकरता मिळाली, नंतर ती आपल्या हातून निसटून गेली तर. अशी 2 प्रकारची भय त्या आसक्तीच्या बरोबर त्यांना येऊन चिकटतात. आता क्रोध कसा चिकटतो, तर ज्या गोष्टीवर आसक्ती आहे ती गोष्ट प्रयत्न करूनही प्राप्त झाली नाही किंवा प्राप्त होण्याच्या प्रयत्नामध्ये कोणीतरी किंवा काहीतरी मध्ये आड आलं आणि ते अर्धवट राहिलं तर, किंवा प्राप्त झाली आणि चटकन हातातून निसटून गेली तर आपल्या अंतःकरणाची जी काही स्थिती होते, जो आविर्भाव होतो, त्याला म्हणायचं क्रोध. तर असं आपल्याला लक्षात येतं की भय आणि क्रोध हे कायम आसक्तीला चिकटतात. म्हणजे पहिली आसक्ती असते तेव्हाच भय किंवा क्रोध पुढे निर्माण होतं. त्यामुळे ह्या ज्या 2 गोष्टी आहेत म्हणजे भय आणि क्रोध त्या आसक्तीच्या प्रमाणात कमी जास्त होत राहतात. आणि जितक्या प्रमाणात आपली आसक्ती आपण कमी करू शकू तितक्या प्रमाणात भय आणि क्रोध सुद्धा जातं. जर आपण आसक्तीचा पूर्ण नायनाट करू शकलो, पूर्ण आसक्तीपासून विरहित राहू शकलो तर भय आणि क्रोध सुद्धा पूर्णपणे आपण भय आणि क्रोधापासून मुक्त राहू शकतो. त्यामुळे आसक्ती जर पूर्ण गेली तर भय आणि क्रोधही पूर्ण जाईल आणि आपलं अंतःकरण हे पूर्ण ईश्वर धारणेसाठी म्हणजे ईश्वरापर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नांवरती फोकस करण्यासाठी पूर्णपणे मोकळं राहील. तर असं हे अंतःकरण असायला पाहिजे. समूह हे वीत राग भय क्रोधा, ही जी शब्दरचना आहे ना ती गीतेला खूप आवडते. ह्याच्यापूर्वी सुद्धा दुसऱ्या अध्यायामधल्या 56व्या श्लोकामध्ये हा शब्द येऊन गेलेला आहे आणि इथूनही पुढे बरेच वेळेला येणार आहे. दुःखेष्वनुद्विग्न मना सुखेषु विगत स्पृह वीतराग भय क्रोध स्थितधीर मुनिरुच्यते. हा तो श्लोक. म्हणजे दुःख करण्यासारखी परिस्थिती असताना सुद्धा ज्याचं मन उद्वेग पावत नाही आणि अत्यंत सुखात बुडलेला असताना सुद्धा हे सुख कायम टिकून राहावं असं ज्याला वाटत नाही, म्हणजे यांनी तो ग्रासलेला नसतो. सुखात तुम्ही आनंद घेऊ नका असं म्हणणं नाहीये, पण पुढे लागलीच काळजी लागते आपल्याला की हे राहील ना आपल्याकडे, ते लागता कामा नये. तर अशा प्रकारे ज्याची आसक्ती भय आणि क्रोध निघून गेलेला आहे त्याची बुद्धी स्थिर झालेली असते आणि त्याला मुनी असं म्हटलं जातं, असं त्या 56व्या श्लोकात दुसऱ्या अध्यायातला सांगितलं. आता वीत राग भय क्रोधा, हा याच्यामध्ये जे आपण बघितलं की भय आणि क्रोध हे कसे आसक्तीच्या बरोबर त्याला चिकटायला येतात. तर ती कल्पना सांगण्यासाठी रामकृष्णांनी एक फार छान दृष्टांत दिलेला आहे. म्हणजे आसक्ती आणि इतर विकार कसे एकमेकांशी निगडीत असतात. एकदा एक घार असते, त्या घारीला एक माशाचा तुकडा सापडतो. तर ती झपकन झेप घालून ते चोचीत तो माशाचा तुकडा पकडते
आणि एका झाडावरच्या उंच फांदीवर जाऊन बसते. तरीही बाकीच्या कावळ्यांना त्याचा सुगावा लागतोच की हिला खाऊ मिळालाय. आणि मग ते काव 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 करत तिच्या भोवती गिरट्या घालून तिला अगदी पछाडून टाकतात. मग ती सारखी या फांदीवरून त्या फांदीवर उडते, त्या फांदीवरून या फांदीवर उडते. पण कावळे तिचा आपला पिच्छा पुरवतच असतात. ते काही तिची पाठ सोडत नसतात. या सगळ्या धावपळीमध्ये तिची चोच एकदा उघडली जाते आणि तो माशाचा तुकडा पडतो. तो पडल्याबरोबर ते सगळे माशाच्या तुकड्याकडे निघून जातात आणि मग ती निवांत होते. तर इथे ते म्हणतात की या दृष्टांतातनं काय सिद्धांत त्यांना सांगायचा आहे की जेव्हा आसक्तीच्या मांसाचा तुकडा आपण चोचीत घट्ट पकडतो, मग इतर विकारांचे म्हणजे भय, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे सगळे विकारांचे कावळे त्या आसक्तीच्या तुकड्यासाठी येणारच आणि आसक्ती गेल्यावर ते जाणारच. असा हा फार सुंदर दृष्टांत सांगितलेला. आता आपण म्हणू की सिद्धांत तर कळला, पण आम्ही साधक, आता आपण साध्याला साधक म्हणायचं का नाही हेही आपलं आपलं जनगणी ठरवायचं. पण घटकावर गृहीत धरू, आपण गीतेचा अभ्यास करतोय त्यामुळे साधकावस्थेत आहोत. तर सिद्धांना हे जमेल आसक्तीवर कंट्रोल करणं, आसक्ती पूर्ण घालवून देणं. साधकांचं काय? साधकांना हे जमण्याकरता खूपच प्रयत्न करावे लागणार आहेत. आणि ह्याच्यासाठी स्वरूपाचं अनुसंधान आणि नामस्मरण ह्याच्यातून जो विवेक आपल्या मनामध्ये निर्माण होतो सततच्या साधनेने, त्या विवेकाचं बळ हे जेव्हा आपल्या पाठीशी किंवा आपल्या बरोबर असेल, आपण जर कमावलं ते बळ, तर या आसक्तीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी आपण थोडंफार तरी काहीतरी करू शकू. साधनेशिवाय नुसतंच आपल्याला ही गोष्ट कळली, आज ही वाचली, ऐकली, तर तेवढं विचारांचं पाठबळ पुरेसं होणार नाही. त्याला साधनेतून विवेक शक्ती आपली जागृत करणं आणि त्याचं सामर्थ्य वाढवणं ह्याची पण गरज आहे. आणि त्याच्याच बरोबर प्रार्थना करूनही ईश्वर शक्तीचं सहाय्य घ्यावं लागतं. तर प्रार्थना म्हणजे काय? तर विनोबा भावे काय म्हणतात की आपलं बळ संपूर्णपणे वापरून झाल्यानंतर आपल्याला कळतं की नाही, अजून आपलं कमीच पडतंय. तर ते उरलेलं जे बळ आपल्याकडे नाहीये, त्या अधिक लागणाऱ्या बळासाठी देवाकडे मागणी करायची आणि देवाचाच आधार घेऊन त्या आधारासाठी देवाची विनवणी करायची म्हणजे प्रार्थना. आणि ही प्रार्थना, त्या प्रार्थनेमध्ये सुद्धा खूप शक्ती असते. फक्त ती प्रार्थना अत्यंत सच्च्या भावनेनी, तळमळीने, फक्त शब्दांनी नाही, भावनेनी ती प्रार्थना जेव्हा होईल तेव्हा ती भावना परमेश्वरापर्यंत पोहोचेल. पुढच्या श्लोकामध्ये आपल्याला हे सगळं बघायचंच आहे. तर आता आपण फक्त आसक्तीबरोबर भय आणि क्रोध कसे जातात ह्या मुद्द्याचं अजून आपलं चर्चा थोडीफार चालू आहे. तर आंतरिक आनंदाच्या बाबतीत जे कंगाल असतात, असा तो कोण असतो? तर आपण संसारात गुरफटलेले माणूस. कारण आपल्या क्षुल्लक क्षुल्लक गोष्टीवर आपला आनंद अवलंबून असतो आणि ती गोष्ट संपली की तो आनंदही तितक्याच असा एक बुडबुडा विरावा तसा तो आनंद निघून जातो. परत काहीतरी आनंदासाठी दुसरं हवं 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 सुरू होतं. तर त्यामुळे आपण आंतरिक आनंदाच्या बाबतीत कंगाल आहोत. त्यामुळे आपण काय करतो तर इंद्रियांच्याकडून आनंद उधारीने घेण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे आपल्या सतत कामना चालू असतात. वेगवेगळ्या इंद्रियांना तृप्त करून आपण आनंद मिळतो का ह्याच्या प्रयत्नात सदैव घडलेले असतो. पण त्याचा जो आत्मानंदाच्या बाबतीत अत्यंत श्रीमंत असतो, असा योगसिद्ध पुरुषाला अशी आनंदासाठी कामनापूर्तींची भीक मागावी लागत नाही. आणि तो आत्मानंदात ज्याचं अंतःकरण अगदी बुडून गेलेला आहे तो पूर्णपणे निष्काम असतो आणि त्याचमुळे तो पूर्णपणे निर्भयही असतो. हे सांगणारं एक वाक्य, आनंदम ब्रह्मणो विद्वान न विभेती कदाचन. म्हणजे ब्रह्माचा आनंद जो जाणतो तो कधीच घाबरत नाही. कारण त्याला खजिनाच सापडलाय, तर त्याला अजून काही हवं असण्याचं किंवा काही गमावण्याची काही भयच नाही. हीच गोष्ट म्हणजे हे या आत्ता जे मी वाक्य सांगितलं त्याच्यात जे सांगायचंय तेच समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा सिद्ध लक्षण सांगताना कसं छान सांगितलंय ते जरा सांगते. स्वरूपी भरता कल्पना तेथे कैची उरेल कामना, म्हणून या साधूजना कामची नाही. तो स्वरूपाशी त्याचं पूर्ण अनुसंधान लागलंय, स्वरूपात बुडून गेलाय. त्याच्या कल्पनेत फक्त वेगळ्या कुठले विषय नाहीच आहेत, फक्त स्वरूप म्हणजे ब्रह्मस्वरूप आहे. तर एवढा मोठ्या आनंदाचा खजिना सापडल्यानंतर त्याच्या मनात कुठली कामना येणार आहे? म्हणून या साधूजना कामची नाही. इथे परत आपल्याला दुसऱ्या अध्यायातला
तो श्लोक आठवतो. प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते. तो आत्म्याच्याच आनंदामध्ये इतका निमग्न आहे की त्याला अजून कशाची गरजच नाहीये. म्हणून दुसरी कुठली कामना आणि मग त्या कामनेच्या मागे लागणारी किंवा कामनेचं तळमळीत रूपांतर करणारी आसक्ती आणि भय आणि क्रोध कसे येणार. कल्पिला विषयो हातीचा जावा तेणे गुणे क्रोध यावा साधुजनाचा अक्षय ठेवा जाणार नाही. आपण कल्पना करत असतो विषयांची आणि मग तो विषय आधी हाताला येईल का म्हणून भय असतं. मग तो गेला हातातून निसटून तर राग येतो किंवा जाईल का म्हणून हे असतं. तर हा अक्षय साठा जो कधीही कमी न होणारा आनंदाचा आत्मानंदाचा साठा ज्याला मिळालाय त्याला राग का बरं येईल. कारण तो संपणारच नाहीये कधी. सत्स्वरूपे अमर झाला भय कैचे वाटेल त्याला या कारणे साधूजनाला भयेची नाही. आता क्रोधाबद्दल सांगून झालं. पहिल्या ओवीमध्ये कामाबद्दल म्हणजे आसक्तीबद्दल सांगितलं, दुसऱ्या ओवीमध्ये क्रोधाबद्दल सांगितलं आणि या तिसऱ्या ओवीमध्ये भयाबद्दल सांगताय की सच्चित आनंद स्वरूप ब्रह्माशी जो एकरूप झालाय किंवा परमात्मा तत्वाशी जो एकरूप झालाय. सत म्हणजे काय. कायम स्वरूपी शुद्ध अस्तित्व. मग त्याला मृत्यूचं भय कुठून असणार. आणि माणसाला सगळ्यात मोठं भय कुठलं असेल तर ते मृत्यूचं असतं. आपल्याला मिळालेली गोष्ट म्हणजे आपला देह जो आपल्याला मिळालाय त्या देहाबद्दल आपली प्रचंड तादात्म्यता असते, प्रचंड प्रीती असते. हा देह गेला तर पुढे काय हे आपल्याला माहिती नसतं. त्यामुळे तो देह टिकवण्याकरता आपण सतत झटत असतो. पण देहाच्या पलीकडे असलेल्या ब्रह्माशी जो एकरूप झालाय त्याला त्या देहाची काय किचगणती वाटणार. त्यामुळे सत्स्वरूपामुळे जो अमर झालाय म्हणजे ज्याला मृत्यूचं भय गेलेलं आहे त्याला आणखीन कुठलं भय वाटणार. मृत्यूचं भय हे टॉपमोस्ट भय आहे. ह्याच्यापेक्षा आणखीन कुठलंच भय नसतं. तर अशा पद्धतीने अजून एक 5 मिनिटं मी घेते म्हणजे वीतराग भय क्रोध हा एवढा मुद्दा घेऊन मी थांबवते आज. तर सिद्ध पुरुषांच्या जीवनामध्ये आसक्ती भय क्रोध इतर दंभ लोभ हे सगळे विकार गेल्याची आपल्याला अनेक उदाहरणं देता येतात. पण साधकाच्या बाबतीत मात्र हे सोपं नसतं हे आपण बघतोय. त्याच्यामध्ये एक उदाहरण छोटस. गोंदवलेकर महाराजांच्या जवळ राहणारा जो परिवार होता त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकृतीची माणसं राहत होती. तर त्याच्यापैकी एक बाई होत्या गंगूताई म्हणून. तर त्या नित्य नियमाने नामस्मरण करत असत. अत्यंत करारी होत्या, कर्तृत्व संपन्न कर्तबगार होत्या. म्हणजे त्यांच्या साधनेमध्ये त्या खूप पुढे गेलेल्या होत्या. पण एकच त्यांचा ड्रॉबॅक होता तो म्हणजे त्या अत्यंत शीघ्रकोपी होत्या. छोट्या छोट्या गोष्टींनी एकदम एक्साइट होऊन खूप बडबड करायच्या. तर असंच एकदा काहीतरी क्षुल्लक कारण घडतं आणि त्यांच्या तोंडाचा पट्टा एकदम सुरू होतो. ते असंच बडबड बडबड करत असताना तेवढ्यात महाराज तिथे अचानकपणे येतात. ते सहजपणे येतात दुसऱ्या कुठल्या तरी कामासाठी आणि मग ते चपापतात आणि एकदम गप्प बसतात. पण त्यांना खूप वाईट वाटतं की असं आपण क्रोधाने भडकलेल्या अवस्थेमध्ये महाराजांनी आपल्याला पाहिलं. त्यांना खूप लाज वाटते आणि त्यांना अगदी रडू यायला लागतं. त्यांच्या डोळ्यातनं पाणी यायला लागतं. त्या महाराजांना म्हणतात की महाराज या रागाला मी काय करू. माझा तो असा घात करतो. म्हणजे सगळी साधना खर्च पडते त्या रागामुळे. त्या शांतपणे ते म्हणले गोंदवलेकर महाराज की हो गंगूताई रागाचं किंवा षड्रिपूंचं हे मूळ शोधून पाहिलं पाहिजे. तर वासना ही या षड्रिपूंची आई आहे आणि अहंकार हा त्यांचा बाप आहे. आणि त्या दोघांतलं नातं असं आहे की एक केला की दुसरा आपोआप जातो. आणि वासना मारण्याला नामासारखा उपाय नाही आणि अहंकार मारायला राम करता आहे हे म्हणणं आणि तसं स्वतःला समजावणं यासारखा दुसरा उपाय नाही. आता इथे जेव्हा राम म्हणजे ईश्वरच सगळं काही करतो आहे आणि तो सर्व भूतांचा परम सुहृद आहे म्हणजे ईश्वर माझं कल्याण करणार आहे. तो सगळ्यांचंच कल्याण करत असतो. त्यामुळे त्याच्या सगळ्या क्रिया या जीवांच्या कल्याणासाठीच होत असतात. ही एकदा आपली पक्की धारणा झाली की मग आपल्याला भगवंताविषयी आकर्षण वाटायला लागतं. आणि एकदा भगवंताविषयी आकर्षण निर्माण झालं की संसाराविषयी आणि संसारातल्या क्षुल्लक क्षुल्लक गोष्टी ज्या आपल्याला एरवी खूप महत्वाच्या वाटतात त्यांच्याविषयीची आपली आसक्ती आपोआपच कमी होते. जर आपण बघितलं तर लहान मुलं अशा त्या गोट्या किंवा वेगवेगळ्या प्रकारचे रंगीत दगड गोटे असं खूप करत असतात गोळा. आणि त्याचं त्यांना एवढं कौतुक असतं की ते जरा कुठे दिसत असं झाले की त्यांचा जीव खालीवर होतो
किंवा मित्रांनी दुसरे मागितले तर त्यांचं त्याच्यावरनं भांड्या होतात. हे लहान वय असेपर्यंत. एकदा का पुढे मोठे झाले, मग शिकून ते नोकरी धंद्याला लागले की पैसा, गाड्या किंवा इतर गोष्टींचं आकर्षण वाढल्यानंतर त्यांना त्या दगडगोट्यांचं काहीच राहत नाही. म्हणजे दगडगोटे पूर्वी त्यांनी इतके सांभाळून ठेवलेले असतात त्याचे त्यांना आता काही वाटत नाही. तसं एकदा मनुष्याची ओढ परमात्म्याकडे लागली की त्याच्यासाठी मग सांसारिक वस्तू, पैसे आणि घर किंवा काय इतर प्रॉपर्टी ह्या ज्या गोष्टी असतात, गाड्या, बंगले, हे सगळं त्याचं तेवढं महत्व राहत नाही आणि त्याच्याविषयीची आसक्ती नष्ट होते आणि आसक्तीचा एकदा नाश झाला की भय आणि क्रोध हे दोन्ही समाप्त होतात. बऱ्याचशा म्हणजे कुटुंबामध्ये गृहकलहाची कारणं ही पैसा वगैरे असतात. दोन भावांमध्ये किंवा भांडणं किंवा दोन जावांच्या मध्ये म्हणजे मनामध्ये किलमिश येण्याचं कारण हा जास्त पैसे कमावतो, हा मत्सर. पण ते सगळं म्हणजे मूळ त्याचं कुठे असतं की सांसारिक वस्तूंना नको तेवढं महत्व देणं. पण ते कधी सुटेल त्याच्यापेक्षा अधिक चांगल्या गोष्टीचं आकर्षण जेव्हा आपल्याला वाटेल, परमेश्वराचं आकर्षण वाटेल, तेव्हा ह्या गोष्टी आपल्याला त्या लहान मुलांचं नंतर दगडगोट्यांचं काही वाटत नाही. बरं ठीक आहे, चल घे तुला. आणि माझ्या वडिलांनी हे केलेलं आहे ना, काहीही म्हणजे याची भांडणं वगैरे तर त्या लेव्हलपर्यंत जाणं तर काही शक्यताच नव्हती. हे घेऊन टाकू, तिथे राहतोयस ना, मी कुठे येणार आहे कोकणात, हा जमिनीचा तुकडा आहे, तो तूच नाहीतरी त्याची काळजी तूच घेतोयस, घेऊन टाक तुला. इतकं सहज, ना काही लिखापडी ना काही कागद किंवा काय. मग नंतर व्यावहारिक गरज म्हणून माझ्या काकांनीच ते करून घेतलं, पण त्याच्यामध्ये त्यांना त्याची काहीही आसक्ती नव्हती. त्यामुळे दोन भावांच्या मध्ये सतत प्रेम होतं, कायम प्रेम होतं. म्हणजे माझी काकू सुद्धा अजूनही म्हणजे माझ्या वडिलांच्या बद्दल तिच्या मनामध्ये एवढा आदर आहे की ज्या क्षुल्लक गोष्टीमुळे भावांच्या दोन कुटुंबामध्ये काही किलमिश निर्माण होईल त्याचा कुठे प्रसंगच नाही. तू आनंदाने राहा, मला पूर्ण मिळालेलं आहे. माझ्या आईचं जेव्हा काही कमी जास्त असं व्हायचं, अगं तुला परमेश्वराने काय कमी केलंय, सगळं दिलंय तुला, त्याच्यात तू समाधानी राहा, असं ते नेहमी तिला सांगायचं. ते आम्ही नेहमी ऐकत वाढलेलं. ते आपल्याला अजून कशाला हवंय, आहे त्याच्यापेक्षा अनेक जणांच्याकडे बघ की यांच्याकडे खूप कमी आहे, त्यामानून तू सुखी आहेस की नाही. आणि ही तुलना नेहमी करावी बरं का. आपण तुलना करू नये असं सरसकट म्हणतो, पण अशा प्रकारची तुलना करावी की ज्याच्यामुळे आपली मानसिक शांती अधिक वाढेल. जेव्हा आपण 10 गोष्टी नाहीयेत म्हणतो आणि आपल्याकडे जे आहेत त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये काहीही ग्रॅटिट्यूड नसते. त्या सगळ्या आपल्याला परमेश्वराने आपली काळजी घेण्याकरता दिलेल्या आहेत. पण जे काहीतरी थोडंसं दिलेलं नसतं त्याच्यावरती आपलं पूर्ण लक्ष कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं की हे नाही, हे नाही, हे नाही. अरे पण दिल्यात त्या 10 गोष्टी तू आनंदाने उपभोगतोयस का, त्याच्याकडे बघ जरा आणि परमेश्वराचे आभार मान. तर इथे परमेश्वराचे आभार मानणं आणि परमेश्वरच आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे असं स्वतःची मनोभूमिका कशी होईल असा एक जाणीवपूर्वक प्रयत्न करणं, हे या गीतराग भय क्रोधामधून आपल्याला शिकायचंय. तर पुढचे जे आहेत आपण ते पुढच्या वेळेला पाहू. आपला थोडासा रिव्हिजनमुळे थोडस हे स्लो चाललंय, पण रिव्हिजन खूप गरज आहे कारण गीता ही तशी वाटते तितकी सोपी नाही. त्याच्यामध्ये अनेक वेळा रिपिटेशन्स आहेत, पण इतक्या वेळा रिपीट करून सुद्धा आपल्याला एवढंच कळतं. एवढंच कळतं त्याच्यातलं म्हणजे एक चमचाभर कळतं आणि त्याच्यातलं एक थेंबभर आपल्याला कुठेतरी आचरणात आणाच्या लेवल पर्यंत पोहोचणार. त्यामुळे ते सगळं ब्रशिंग अप हे फार आवश्यक आहे. थांबूया, प्रार्थना म्हणते. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.